कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगरावर 19 एप्रिल रोजी एका 45 ते 50 वयोगटातील अनोळखी पुरुषाचा गळा आवळून खून करण्यात आला होता। याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला। पोलिसांनी 120 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून खुनासाठी वापरलेली ओमनी कार शोधली। ही गाडी बेळगाव जिल्ह्यातील राजू हुलागी यांच्या मालकीची असल्याचं निष्पन्न झालं। त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता मयत आप्पासो बोरगावे याचा खून गौडप्पा शिंदे यांच्या मदतीने केल्याची कबुली मिळाली। या खुनामागे कौटुंबिक आणि वैयक्तिक वाद कारणीभूत ठरल्याचं समोर आलं असून मयताच्या भावजाशी असलेल्या नात्यावरून हे कृत्य घडल्याचं स्पष्ट झालंय। दोन्ही आरोपींना अटक करून गुन्ह्याचे पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।